काय म्हणता बोलता ना, आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्ही मला सांग की जे अजून पेपर झालेच नाही का? आता बरेच दिवस झाले आपले ब्लॉग काही रेग्युलर येऊन राहिले. आता याचं कारण भाऊ आपलं चालू आहे पेपर. आता आपलं तेवढं पण थेरीचे पेपर होते ते सर्व संपले. आता चालू झाले भाऊ आपले प्रॅक्टिकलचे पेपर. आता प्रॅक्टिकलचा पेपर म्हटल्यावर प्रॅक्टिकल तर आलंच, मग का त्यासाठी आलो मी इकडे फील्डवर. आता इकडे कॉलेजच्या फील्डवर येऊन आपल्याला नर्सरी बंदी करणार होते भाऊ बे. तुम्ही मला सांग की यांचं बरं भाऊ, थोडं काम केलं की यांना मार्क भेटून जात असेल. तसं काही नाही, पहिले आम्ही सकाळी इकडे प्रॅक्टिकलचा पेपर दिला, नंतर इकडे प्रॅक्टिकल करण्यासाठी इकडे फील्डवर आलो. नुसतं इकडे प्रॅक्टिकलच्या पेपरात देत बसलो आणि फील्डवर आलोच नाही. तर आमची डिग्री घेऊन काहीच कामाची नाही. तोपर्यंत आम्ही स्वतः काही करत नाही, तोपर्यंत आम्हाला त्याच्यातलं पूर्ण नॉलेज भेटणार. आज आम्हाला नर्सरीमध्ये तेवढं पण काम सांगलं होतं, तेवढं 1-1.5 घंट्यामध्ये आमच्या बोट्यानं सर्व काम निपटून टाकलं. इथेच आमचा अजून प्रॅक्टिकलचा पेपर झाला नाही, अजून तर आमचं प्रॅक्टिकल सबमिशन बाकी आहे. आता सकाळी पहिले तर पेपर दिला, नंतर इकडे फील्डवर आलो, फील्डवर येऊन आमचं प्रॅक्टिकल झालं. आता प्रॅक्टिकल झाल्यानंतर आता आम्हाला करणार होतं प्रॅक्टिकल सबमिशन. पहिले इकडे क्लासमध्ये आलो, क्लासमध्ये आल्यानंतर पहिले पाहिलं इकडे आपलं प्रॅक्टिकल मॅन्युअल आणि असाइनमेंट कंप्लीट आहे का. तर त्यामध्ये आपल्या 2-3 डायग्रामा बाकी होत्या काढायच्या, त्या लगेच झटकीपट मध्ये काढून टाकल्या. मला म्हटलं आता आपलं प्रॅक्टिकल असाइनमेंट पूर्ण कंप्लीट झालं. आपलं ते असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल सरचं सबमिट करून दिलं. तर असं झाला बाबा आपला प्रॅक्टिकलचा पेपर. आता आजच्यासाठी एवढं असतं, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करला असेल तर लवकर फॉलो करून ठेवा.